नमस्कार, मी प्रशांत कुबेर. ABP माझाच्या वेबसाईटमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. एखाद्या किल्ल्याला वेढा घालणं किंवा एखाद्या किल्ल्याचा बंदोबस्त करणं हे आपण शिवाजी महाराजांच्या काळात ऐकलं असेल. पण स्वातंत्र्यानंतर एखाद्या किल्ल्याला वेढा घातला गेला किंवा त्याचा बंदोबस्त केला गेला किंवा तिथे सामान्य माणसाला कुणालाही प्रवेश दिला गेला नाही तब्बल 5 महिने. अशा पद्धतीची घटना देशात घडली आणि त्या किल्ल्याला वेढा घालून किंवा त्या किल्ल्याचा बंदोबस्त करून काय केले गेलं तर एका खजिन्याचा शोध घेतला गेला आणि तोही मिलिटरीच्या लोकांकडनं. अशी ही घटना आहे. ही घटना आहे जयपूरमधली. जयपूरमध्ये जयगड नावाचा किल्ला आहे आणि घटना आहे 1976-77 सालची. त्यावेळेला इंदिरा गांधी तत्कालीन पंतप्रधान यांनी संपूर्ण देशामध्ये आणीबाणी डिक्लेअर केली होती. अनेक विरोधकांना त्यांनी जेलमध्ये टाकलं. अनेक प्रसारमाध्यमांपासून सगळ्यावरती बंदी आणली किंवा त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन्स आणली गेली आणि संपूर्ण देश हा एका वेगळ्या वातावरणात गेलेला होता त्यावेळेला, आपल्याला माहिती आहे. आणि याचा फायदा घेत जयगड किल्ला जो आहे जयपूरमधला त्याचं खोदकाम केलं गेलं. त्याच्यातून एक खजिना मिळतो का याचा शोध घेतला गेला. एका पुस्तकामध्ये, जे अरबी पुस्तक आहे त्याचं पुस्तकाचं नाव आहे तिलिस्मात-ए-अंबर. त्या पुस्तकामध्ये जयगड किल्ल्यामध्ये प्रचंड संपत्ती ही आहे आणि 7 टाक्यांमध्ये पाण्याच्या तिथं दडवलेली आहे अशा पद्धतीची एक चर्चा होती आणि ही चर्चा इंदिरा गांधींपर्यंत गेली. तिलिस्मात-ए-अंबेरी या पुस्तकामध्ये अशी नोंद आहे, अशा पद्धतीची चर्चा. आणि मग या किल्ल्यामध्ये खरोखरच संपत्ती आहे का याचा शोध घेण्याकरता हे सगळं खोदकाम केले गेले किंवा मिलिटरी लावून हा किल्ला खणून काढला गेला. पण ही संपत्ती होती कोणाची? तर ही संपत्ती होती अकबराच्या वेळचे जे मानसिंह महाराजा मानसिंह जे होते त्यांची ही संपत्ती होती. तिथलेच ते महाराजा होते जयपूर घराण्याचे. असं म्हणतात की अकबराच्या दरबारामध्ये जे 9 रत्न आहेत त्यांच्यापैकी एक महाराजा मानसिंह, आणि खरोखरच पराक्रमी आणि 9 रत्नांपैकी एक असल्यामुळे मान सन्मान प्रचंड होता आणि अर्थातच तो कर्तबगारीमुळे होता, पराक्रमामुळे होता. अफगाणिस्तानमध्ये काही शत्रू जे होते अकबराचे ते प्रचंड त्रास देत होते आणि तिथल्या लोकांनी त्याचा त्रास होता. त्यांचा बंदोबस्त करण्याकरता अकबरानं महाराजा मानसिंह यांना अफगाणिस्तानमध्ये पाठवलं आपल्या शत्रूंना परास्त करण्याकरता किंवा त्यांचा बंदोबस्त करण्याकरता. महाराजा मानसिंह आणि अकबर यांच्यामध्ये करार झालेला होता की जिथे तुम्ही जाल, जिथे विजय मिळवाल तो भूभाग हा मोगली सत्तेमध्ये सामील होईल, पण जी संपत्ती असेल ती मात्र तुमच्याकडे राहील. अशा पद्धतीचा दोघांमध्ये करार होता. आणि मग महाराजा मानसिंह 15व्या शतकातली गोष्ट ही अफगाणिस्तानमध्ये गेले आणि प्रचंड विजय मिळवला आणि प्रचंड संपत्ती हस्तगत केली आणि ते आपल्या जयपूरला ते घेऊन आले. जयपूरमध्ये त्यांनी आमेर नावाचा किल्ला बांधला होता. त्या आमेरमध्ये पहिल्यांदा ही सगळी संपत्ती ठेवली गेली. नंतर मग जयगड किल्ला बांधला गेला जो भुयाराच्याद्वारे आमेरशी कनेक्टेड आहे. आणि मग जयगड किल्ल्यामध्येच ती संपत्ती आणली गेली असं म्हटलं जातं किंवा या पुस्तकामध्ये तो उल्लेख आल्यानंतर इंदिरा गांधींनी असा निर्णय केला की आपण जयगडचा किल्ला सगळा खणून काढायचा आणि त्याच्यामध्ये ही संपत्ती मिळते का पाहायचं. आणि मग तब्बल 5 महिने मिलिटरीच्या लोकांकडनं ही संपत्ती जी सगळी आहे याचा शोध घेतला गेला. पण केवळ पुस्तकामध्ये एक गोष्ट आली आणि त्याच्यानंतर हे झालं असं झालं नाही. या सगळ्यातला आणखीन एक दुसरी बाजू आहे. जयपूरच्या ज्या महाराणी होत्या गायत्री देवी, ज्या इंदिरा गांधींच्या काळातल्या, म्हणजे त्यांचं आणि इंदिरा गांधी यांचं अजिबात जमत नव्हतं. म्हणजे काँग्रेसच्या उमेदवाराचा रेकॉर्ड ब्रेक अशा पद्धतीनं पराभव करणाऱ्या जयपूरच्या महाराणी गायत्री देवी, असं म्हणतात की त्यांच्या काळामधल्या जगातल्या 10 सुंदर स्त्रियांपैकी त्या एक होत्या आणि त्यांचं आणि इंदिरा गांधी यांचं अजिबात जमत नव्हतं. म्हणजे 1962ला त्यांनी पहिली लोकसभेची इलेक्शन जयपूरमधून लढवली आणि रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवला. म्हणजे गिनीज बुकमध्ये त्यांचं नाव नोंदवलं गेलं. आणि इंदिरा गांधींशी प्रचंड खुन्नस असलेले, दोघींचं कधीही पटलं नाही, शाळेपासूनच नाही. आणि इंदिरा गांधींचा प्रचंड राग होता त्यांच्यावरती आणि याचा बदला कुठेतरी घ्यायचा म्हणून मग त्यांनाही काही इन्कम टॅक्स आणि याच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून गायत्री देवींनाही इंदिरा गांधींनी इमर्जन्सीच्या काळामध्ये 5 महिने तिहाड जेलमध्ये तुरुंगात डांबलेलं होतं. तो एक सूड त्यांनी उगवला. आणि याच दरम्यान मग जयगडचा किल्ला जो आहे त्या किल्ल्याचं पूर्ण खोदकाम ही इंदिरा गांधींनी मिलिटरीच्या तर्फे करून घेतलं.
या दरम्यान, या खोदाईच्या दरम्यान असं म्हणतात की एकदा स्वतः संजय गांधी भेट देऊन गेले त्या किल्ल्याचं खोदकाम कसं चालू आहे आणि ते काम कसं सुरू आहे बघण्याकरता. आणि त्यावेळेला अशी रूमर उठली की प्रचंड संपत्ती हातात लागली आणि ती बघण्याकरताच कदाचित ते तिथं आलेले होते. पण जवळजवळ 5 महिने काम झाल्यानंतर हाताला तसं काहीच लागलं नाही. 230 किलो चांदी फक्त हाताला लागली असं सरकारनं नंतर डिक्लेअर केलं. याच दरम्यान आणखीन एक घटना घडली. हे खोदकाम सुरू असताना पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी इंदिरा गांधी यांना एक पत्र पाठवलं आणि असं विचारलं की तुम्ही जयगड किल्ल्याची खोदाई करताय आणि भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेले जे पूर्वीचे करार आहेत त्याच्यामध्ये असं आहे की स्वातंत्र्यपूर्व काळात जी संपत्ती आपल्याला हातामध्ये लागेल ती भारत आणि पाकिस्तानमध्ये वाटली जावी, अशा पद्धतीचा करार आहे. अशा पद्धतीचं पत्र झुल्फिकार अली भुट्टो यांनी इंदिरा गांधी यांना पाठवलं आणि आत्ता जी खोदाई तुम्ही करता यात जर संपत्ती मिळाली तर पाकिस्तानचा हिस्सा पाकिस्तानात दिला जावा, अशा पद्धतीचं पत्र झुल्फिकार अली भुट्टो यांनी इंदिरा गांधी यांना पाठवलं. खोदाई चालू असताना हे आलेलं पत्र, पण इंदिरा गांधींनी लगेच त्याच्यावरती काही उत्तर दिले नाही. आणि ज्या दिवशी हे काम संपलं त्या दिवशी इंदिरा गांधींनी पत्राचं उत्तर दिलं. त्यात असं म्हटलं की आम्ही आमच्या कायदेतज्ञांशी चर्चा केली आणि त्याच्यावरनं त्यांनी असं सांगितलं की याचा काही संबंध पाकिस्तानशी असू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, संपत्ती काही हाताला लागली नाही तर मी देऊ काय. पण याच्यामध्ये नंतर ज्यावेळेला खोदकाम संपूर्ण संपवलं, काम थांबवलं गेलं, सगळ्यात महत्त्वाची घटना ही आहे की दुसऱ्या दिवशी, ज्या दिवशी खोदकाम संपलं, काम थांबवलं गेलं, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जयपूर आणि दिल्ली हा जो हायवे आहे, हा हायवे सामान्य माणसांसाठी 1 दिवसाकरता पूर्णपणे बंद केला गेला. आणि असं म्हणतात की दिवसभर मिलिटरीचे ट्रक हे जयपूरपासून दिल्लीला धावत होते. आणि त्यावेळेला अशी रूमर अशी उठली किंवा असं म्हटलं गेले, अशी चर्चा झाली की या संपूर्ण सगळ्या ट्रक्समध्ये खजिना ठेवलेला होता, जो मिळालेला खजिना आहे तो त्यात भरलेला होता आणि तो दिल्लीकडे नेला गेला. अशा पद्धतीची जोरदार चर्चा संपूर्ण देशात झाली. कारण 1 दिवसाकरता जयपूर दिल्ली हायवे हा पूर्णपणे बंद केला गेला सामान्य माणसांसाठी. त्यामुळे एक मोठी चर्चा त्यावेळेला झाली की या ट्रक्समध्ये सगळं सोनं भरलं गेलं आणि ते दिल्लीला आणले गेले. नंतर त्याचं काय झालं काहीच माहीत नाही. सरकारनं त्याच्यावर खुलासाही केला नाही, कारण ऑफिशियली हायवे बंद करण्याची कुठंच नोंद काही नाही. त्यामुळे एक मोठी चर्चा, एक रूमर अशी उठली की प्रचंड संपत्ती आपल्याला यांना हाताला लागली आणि त्याचा डिस्क्लोज मात्र अजून काही झालेलं नाही. अशा पद्धतीनं चर्चा त्यावेळेला रंगली. काय झालं माहीत नाही. पण एक अशी वेगळी घटना म्हणजे देशाच्या पंतप्रधानानं संपूर्ण किल्ला हा खणून काढावा एखाद्या खजिन्यासाठी, अशी देशातली एकमेव घटना. त्यामुळे ही चर्चा त्यावेळेला प्रचंड झाली त्याची आणि उलटसुलट चर्चा खूप झाल्या. तर अशी एक वेगळी गोष्ट आज मी तुम्हाला सांगितली. गोष्ट कशी वाटली कमेंट करा, फॉरवर्ड करा जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन म्हणून, आणि चॅनल सबस्क्राईब करा. गोष्ट कशी वाटली नक्की कमेंट करा. आणखीन कुठल्या गोष्टी ऐकाव्याशा वाटतात नक्की सांगा. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.